नहीं रहना तुझे मुझको रंग दे धीमे धीमे मुझको रंग दे। जय शिवराय मित्रांनी एकदम जबरदस्त आणि नेक्स्ट लेवल व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण कॅपकटमधून एडिट केला आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सगळ्यात अगोदर जो काही बिटमार्क मार्क करायला व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे त्याच्यानुसार तुम्हाला बिटमार्क करायचे आणि तुमचे जे काही वेगवेगळे फोटो असतील ते फोटो यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर सुरुवातीचा जो काही फोटो आहे त्या फोटोला मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं आहे, इफेक्ट एक अप्लाय करायचा आहे। तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, जे काही ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन आपण देऊन घेऊया। पहिलं जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे। फोटो स्लाइस नावाचं एक इथे ट्रान्झिशन येते बघू शकताय ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये, ते ट्रान्झिशन तुम्हाला इथं ॲड करायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे याला क्लिक करून पुल आउटचं ट्रान्झिशन तुम्हाला इथं ट्रेंडिंगमधनं द्यायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढचा फोटो सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। डायनामिक शेक 2चा जो काही इथं ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करायचं आहे। ओके, आता मित्रांनो इथे क्लिक करा। नंतर तुम्हाला पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे यावरती क्लिक करायचं आहे। इथे मित्रांनो ट्रेंडिंगमध्ये फिल्म इरेज नावाचं एक ट्रान्झिशन आहे बघू शकता, ते ट्रान्झिशन द्यायचं आहे। ड्युरेशनला फुलवरती सेट करायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोला सिलेक्ट करून नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनवरती क्लिक करून स्नॅपशॉट्स नावाचं ॲनिमेशनला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतरच्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे। ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता व्हर्टिकल ब्लर 2चं एक हे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। फोटोला सिलेक्ट करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता इन ॲनिमेशनमध्ये क्रॉस ओपन नावाचं इथं ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन ॲड करायचं आहे आणि ड्युरेशनला देखील तुम्हाला फुलवरती सेट करायचं आहे। नंतर ओकेवरती क्लिक करा। पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे यावरती क्लिक करून लाईट इफेक्ट नावाचं जे काही ट्रान्झिशनचं सेक्शन आहे त्या सेक्शनला तुम्हाला ओपन करायचं आहे। ग्लेअर 2चं ट्रान्झिशन ॲड करायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो हिचं जे काही ड्युरेशन आहे ते बघू शकता 0.9 सेकंदवरती आपण ठेवलं आहे। तर सिम्पली तुम्हाला इथेपर्यंत ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे। इथं मित्रांनो इथं तुम्हाला इफेक्ट आहे तो तुम्हाला मी नंतर सांगतो। आता ओकेवरती क्लिक करा। पुढचं जो काही ट्रान्झिशन आहे यावरती क्लिक करा। ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथं बघू शकता जे काही ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन मी तुम्हाला इथं सांगतो। तर मित्रांनो इथे तुम्हाला डिले झूम नावाचं एक इथे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशनला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं। कॉम्बोच्या कॅटेगरीला सिलेक्ट करून इथे देखील तुम्हाला डायनामिक शेक 2चा इथं ॲनिमेशनला ॲड करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो लास्टचं जे काही ट्रान्झिशन आहे यावरती क्लिक करून ग्लेअर 2चं ट्रान्झिशनला ॲड करायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधनं स्पेस क्रॉस नावाचं ॲनिमेशनला ॲड करायचं आहे। इथं हे ॲनिमेशन ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करा। आता मित्रांनो इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बघू शकता ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये इथं बघू शकता फ्लॅशिंग कॉलेज नावाचा एक इफेक्ट आहे तो इफेक्टला ॲड करायचा आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टची जी काही मित्रांनो त्या ॲडजस्टमेंटवरती क्लिक करून स्पीड जे काय आहे ते तुम्हाला 0वरती सेट करायचं आहे आणि मित्रांनो ही जे काही इफेक्ट आहे तो आपल्या पहिल्या फोटोपर्यंत तुम्हाला सेट करायचा आहे। नंतर मित्रांनो इथं बघू शकता कुठेपर्यंत यायचं आहे तुम्हाला 3 सेकंदाचा आणि 4 सेकंदाचा जो काही डॉट आहे त्याच्यात जरासं मागे यायचं आणि मित्रांनो सेम इफेक्ट इथं डुप्लिकेट करून तुम्हाला हा इफेक्ट इकडं असं घेऊन यायचं आहे। ओके, तर मित्रांनो प्रॉपरलीरित्या सेट केल्यानंतर आता मित्रांनो काय करायचं आहे बघू शकता पुढं आपलं जे काही फोटो आहे आता 11 सेकंद आणि 10 सेकंदाच्या मध्ये एक बीट आहे बघू शकता। इथला जो काही फोटो आहे त्या फोटोवरती यायचं आहे। त्या फोटोपाशी आल्यानंतर आता मित्रांनो तर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। सॉरी बॉडी इफेक्ट नाही, हे जे काही आहे ते आपलं व्हिडिओ इफेक्ट आहे। त्या व्हिडिओ इफेक्टमध्ये डिकोरची कॅटेगरी सिलेक्ट करून डिकोरला इथे मिनी रेनबोचा एक इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टची लेंथ आपल्या फोटोबरोबर सेट करायची आहे। नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता स्प्लिटमधनं झूम स्प्लिट नावाचा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे। झूम स्प्लिटचा इफेक्ट ॲड केल्यानंतर या प्रकारचा इफेक्ट अप्लाय होतोय। आता मित्रांनो ॲडजस्टवरती क्लिक करून इथं जे काही स्पीड आहे ते स्पीड बघू शकता। कारण बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला आहे त्या प्रकारचा एकदम सेम टू सेम व्हिडिओ आता तयार झालेला असणार आहे। आता सिम्पली तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।